महायुति मंत्रिमंडल का विस्तार हो गया है और नागपुर में महायुति के 39 विधायकों ने मंत्री पद की शपथ ली। हालांकि एनसीपी अजित पवार गुट के वरिष्ठ नेता छगन भुजबल को इस बार मंत्री पद नहीं दिया। छगन भुजबल ने खुलकर अपनी नाराजगी जाहिर की। इतना ही नहीं, उन्हें मानने के लिए एनसीपी ने उन्हें राज्यसभा की सीट भी ऑफर कर दी थी, लेकिन भुजबल ने यह ऑफर ठुकरा दिया है। रविवार को नागपुर में राज्य मंत्रिमंडल का विस्तार किया, 39 मंत्रियों को पद एवं गोपनीयता की शपथ दिलाई। हालांकि एनसीपी के वरिष्ठ नेता छगन भुजबल इस मंत्रिमंडल में जगह न दिए जाने से काफी नाराज दिखे और अपनी असहजता छिपा नहीं सके। छगन भुजबल ने कहा कि अपने पार्टी के नेताओं को कड़े शब्दों में कहा है कि मैं भुजबल हूं, किसी की हाथ का खिलौना नहीं। फडणवीस सरकार का बहुप्रतीक्षित मंत्रिमंडल विस्तार रविवार को नागपुर स्थित राजभवन में हुआ। इस विस्तार में 39 मंत्रियों को शामिल करने के साथ ही फडणवीस सरकार में मंत्रियों की संख्या अब 42 हो गई है, जिसमें 18 नए चेहरे शामिल किए गए हैं। इसका जिक्र करते हुए छगन भुजबल ने कहा कि मंत्रिमंडल में नए और पुराने का मिश्रण होना चाहिए। मैं सरकार में सबसे वरिष्ठ विधायक हूं, इसलिए मुझे मंत्रिमंडल में शामिल किए जाने की उम्मीद भी थी। जब यह पुराना हो जाए तो इसे फेंक दिए, ऐसा नहीं होना चाहिए। हालांकि महागठबंधन में मंत्री पद से वंचित रह गए अन्य नेता खुलकर नाराजगी जाहिर नहीं कर रहे हैं, लेकिन भुजबल ने सीधे तौर पर बगावत का झंडा बुलंद कर दिया। इसलिए एनसीपी पार्टी के वरिष्ठ स्तर पर बेचैनी की भावना है। भुजबल ने पहले शिवसेना के खिलाफ बगावत की, फिर शरद पवार का समर्थन किया और कांग्रेस में शामिल हो गए। हो मला हे बघा, लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं. राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्याला सुनीता ताईने पाठवायचं. मी म्हटलं बरं ठीक आहे, आता मी काय बोलत नाही. दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले. अरे म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षाला, मला जाऊ द्या. मी 40 वर्ष झाली इथे आहे. नाही मग मी त्यांना आम्ही शब्द दिला. आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे. आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का, तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं, त्यांनी ते केलं. आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा दे, खाली आहे, आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरते. मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला, मी काही लपून ठेवलं नाही. पण आता मी निवडणूक लढलो, आत्ता संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत. माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी. मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो, तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सरळ करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग जातो. त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू. ते कधी बसलेच नाही.